नमो नमः. प्रवाचिका अंधया जोशी अत्र समीक्षां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. एकादशभागस्य 21 कथा एषा. अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः. ग्रहणानंतर 2 दिवस उलटले. 2 प्रहरी राजे आपल्या महाली विश्रांती घेत होते. सोयराबाई महालात आल्या. राजांच्या पलंगाजवळ जाऊन त्या उभ्या राहिल्या. राजे त्यांच्याकडे पाहत होते. सोयराबाईंनी सांगितले, पाहुणे जातो म्हणतात. बरं मग 8 नाणाची मेजवानी उद्या करावी असं वाटतं. जरूर करा, पण आपण तर रात्री जेवत नाही तेव्हा आम्ही जेवू, त्याची काळजी करू नका. बाळराजांच्या लग्नाची मेजवानी, त्यात पाहुणे मंडळी संगती, आम्ही जरूर मेजवानीला येऊ. सोयराबाईंना समाधान झाले. महालातून त्यांचा पाय निघत नव्हता. त्यांनी विचारले, मी जाऊ? आपल्याला कोण अडवणार आहे? राजे बोलले. सोयराबाईंच्या कपाळी आठी पडली, पण राजांचे लक्ष तिकडे नव्हते. ते आपल्याच विचारात डोळे मिटून राहिले होते. राजारामांच्या 8 नहाणाच्या मेजवानीचा थाट अलौकिक होता. त्या ऐश्वर्यात कोठेही कमतरता दिसत नव्हती. मेजवानीला खास 50 ताट लागले होते. प्रत्येक ताटाभोवती सुबक रांगोळी काढली होती. दर 2 ताटांमध्ये चांदीची समई तेवत होती. पंक्तीच्या मध्यभागी 2 सुवर्ण ताटे मांडली होती. चांदीच्या पाटांनी सजलेली ती 2 पाने खाशा स्वाऱ्यांची आहेत हे न सांगताही कळत होते. हजारी उदबत्त्यांचा घमघमाट सर्व सोप्यात दरवळत होता. राजे पाहुण्यांसह मेजवानीच्या जागेकडे येत होते. राजांच्या बरोबर बाळराजे आणि मुलीचे मामा चालत होते. मागून सर्व मंडळी येत होती. चालता चालता संधी साधून मुलीचे मामा म्हणाले, महाराज, उद्या जायला आज्ञा व्हावी. गडबड कसली? गडबड नाही, पण घरची देवदेवक करायला हवीत. ती करून आम्ही माघारी गडावर येऊ. राजांनी विचार केला, आता तुम्ही आमचे व्याही नाही कसं म्हणणार? पण उद्या बुधवार आहे. उद्या जाऊ नका. गुरुवारी सकाळी गड सोडा. जशी आज्ञा, ही आज्ञा नव्हे, विनंती समजा. राजे सर्वांसह पंक्तीच्या जागी आले. राजारामांच्या पाटाकडे बोट दाखवित राजे राजारामांना म्हणाले, बसा बाळराजे, आज खरा मान तुमचा. नवरदेव ना तुम्ही? राजांच्या बोलांनी सारे हसले. त्याचा आनंद घेत समाधानाने राजे पाटावर बसले. बाळराजांनी आपली जागा घेतली आणि राजांच्या उजव्या बाजूला येसाजी, राहुजी, खाटगे, कदम, सूर्याजी ही सरदार मंडळी बसली. गप्पांच्या सोबतीत पंगत रंगत होती. एकदम हास्य विनोद थांबला. सर्वांची नजर स्थिरावली. शालू नेसलेल्या प्रतापरावांच्या कन्या जानकीबाई या मनोहारीच्या सोबतीने पंक्तीत आल्या. त्यांच्या हाती साखर भाताचे छोटे ताट होते. 8 वर्षांचे वय असूनही त्यांच्या चेहऱ्यावर लज्जा प्रगटली होती. मनोहारीच्या मदतीने शालू व हातातील ताट सावरीत त्या राजांच्या समोर आल्या. मनोहारीने खूण केली. राजांनी कौतुकाने हात मागे घेतला. साखर भात वाढला गेला. सुनेकडे पाहत असता राजांचे मन आनंदले. ही आमची लक्ष्मी जानकी. हा सोहळा पाहायला आमचे सरनौबत हवे होते. क्षणभर पंक्तीत शांतता पसरली. राजांच्या ते ध्यानी आले. आपल्या भावना आवरीत ते गडबडीने म्हणाले, मुली, आम्हाला वाढलंस, पण तुमच्या स्वारींना वाढ ना. नवरा रागवला तर मारतो हे माहीत नाही वाटतं. सारी पंगत एकदम हसण्याने उचंबळली. त्या हसण्याने राजारामांच्या पुढे भात वाढण्यासाठी वाकलेल्या जानकीबाईंच्या हातचे ताट सुटले आणि सारा भात राजारामांच्या ताटात पडला. मनोहारीने गडबडीने ताट उचलून घेतले. पंक्तीत परत हसण्याची लाट उसळली. शेजारी बसलेल्या मामासाहेबांना राजे म्हणाले, पाहिलत मामासाहेब, आपली लेक आत्तापासूनच पंक्ती प्रपंच करू लागली. सासऱ्याला एवढासा भात, पण आपल्या नवऱ्याला पुरं ताट. हसत बोलत साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्यांची नजर राजांच्या आज्ञेकडे लागली होती. तस्त्याने राजांच्या पुढे तस्त धरले. राजांनी हात धुतले. युवराजांनी हात धुताच पंगत उठली. सोयराबाईंनी येऊन राजांच्या हाती विडा दिला. साऱ्यांना विडे दिले गेले. विडा चघळीत सर्वांशी बोलत राजे सदरेकडे चालू लागले. बरीच रात्र होईपर्यंत राजे सदरेवर पाहुण्यांसह बोलत बसले होते. अधुना एकादशभागस्य 22 कथा एषा. भल्या पहाटे राजांना जाग आली. सारे अंग घामेजले होते. घशाला कोरड पडली होती. अंग शहारत होते. राजे उठले. त्यांनी हाक मारली. सेवक धावले. चूळ भरून राजे परत अंथरुणावर पडले, पण झोप येईना. राजांनी परत हाक मारली. महादेव आत आला. महादेव, जी, उजाडलं का रे? जी, अजून नाही. आज बरं वाटत नाही. वैद्यराज आलेत? जी, पाहतो. बरं बघ. महादेव गेला. नित्याचे वैद्यराज सदरेवर आले होते. वैद्यराज महाली आले तेव्हा उजाडू लागले होते. वैद्यांनी नाडी पाहिली. वैद्यराज, थोडा ज्वर संभवतो.
ठीक आहे, राजे पलंगावरून उठत म्हणाले. ही दगदग झाली की असंच होतं. विश्रांती घ्यावी, वैद्यराज म्हणाले. ती आमच्या नशिबी लिहिलेली नाही. कदाचित त्याचमुळं राजे लोकांना प्रथम वैद्यराजांच्या समोर उभं राहण्याचा दंडक घातला असेल. मी मात्रा देतो, पाहू कुठवर ज्वराची मजल जाते ते. वैद्यराज जाताच राजांनी मुखमार्जन केले, पण स्नान केले नाही. देवाच्या पाया पडून राजे बैठकीवर आले. राजांचे दूध घेऊन मनोहारी महालात आली. राजे बैठकीवर शाल पांघरून घेऊन बसले होते. राजांनी आपले दूध घेतले. तबक उचलीत असता मनोहारीची पावले अडखळली. थंडी वाजते? तशी फारशी नाही, पण जरा काटा भरतो, तुला नाही वाटत? मनोहारीने नकारार्थी मान हलवली. मनोहारी महालाबाहेर गेली. त्यानंतर राजाराम दर्शन घेऊन गेले. बऱ्याच वेळाने सोयराबाई महाली आल्या. राजांची दृष्टी सोयराबाईंवर खेळली. त्या अस्वस्थ दिसत होत्या. राजांच्यावर त्यांची नजर स्थिरावली नव्हती. कोणत्या तरी काळजीने त्यांच्या मनात वादळ माजविल्यासारखे वाटत होते. त्यांनी गडबडीने विचारले, तब्येत बरी नाही? कोण म्हणतं? त्या प्रश्नाने सोयराबाई दचकल्या. स्वतःला सावरीत त्या म्हणाल्या, कोणी नाही, पण चेहरा सांगतो ना. तब्येत बरी असती तर कोणी झोपून का राहिलं असतं? राणीसाहेब, चेहऱ्यावर जाऊ नका हं. चेहरे फार फसवे असतात. आमची तब्येत बरी आहे, जा तुम्ही. सोयराबाई त्या बोलण्याने संतापल्या. संतापावरीत त्या म्हणाल्या, जेव्हा तेव्हा तोडून बोलायचं. येऊ नये म्हटलं तरी मनाला राहवत नाही. तेही समजलं. आमची प्रकृती बरी नाही. वैद्यांनी आम्हाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तुमची हरकत नसेल तर थोडी विश्रांती घ्यावी म्हणतो. सोयराबाई निघून गेल्या. राजांनी सेवकाला बाळाजींना बोलवायला सांगितलं. बाळाजी लेखन साहित्य घेऊन महाली आले. राजे बसल्या जागेवरून काही खास किल्लेदारांची पत्रे बाळाजींना सांगत होते. 2 पत्रे सांगून झाली. राजे उठले. पलंगावर झोपत ते म्हणाले, बाळाजी, आज बसवत नाही, आम्ही झोपून सांगतो. राजांनी कसे बसे एक पत्र पुरे केले आणि ते आपणहून म्हणाले, पुरे बाळाजी, उरलेली पत्र याच नमुन्यानं लिहा. आता आम्हाला सांगवत नाही. महाराज, वैद्यांना बोलवू? नको, सकाळीच त्यांनी तब्येत पाहिली. बाळाजी गेले. राजांचा ज्वर चढतच होता. 2 प्रहरपर्यंत ती बातमी वाडाभर पसरली. वैद्यांनी मात्रा दिल्या. महालात साऱ्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्या. जानकीबाईंचे मामा राजांच्या समाचाराला आले. राजांनी विचारले, उद्या जाणार ना? मी तसं सांगितलं आहे. आपल्याला बरं वाटलं की. आमची काळजी करू नका. आता अशा दगदग सोसत नाही. अशा ज्वराची सवय आहे आम्हाला. होईल कमी. राजांना ज्वर आलेला पाहताच सोयराबाईंनी तातडीने गंगाशास्त्र्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली. सायंकाळी ज्वर परत कमी झाला. साऱ्यांना बरे वाटले. राजेही उत्साहाने बोलू लागले. थोडा थकवा सोडला तर राजांची तक्रार राहिली नव्हती. रात्री राजांना परत ज्वराचा भास झाला, पण राजांनी कोणाला सांगितले नाही. गुरुवारी सकाळी राजांच्या नव्या सोनबाई जानकीबाई राजांचा निरोप घेण्यासाठी महाली आल्या. राजांना त्यांनी वाकून नमस्कार केला. राजांनी आपल्या 8 वर्षांच्या सोनबाईंना प्रेमाने जवळ घेतले. सोनबाई, लवकर घरी या हं. नकळत जानकीबाईंनी मान डोलावली. राजे हसले. पाहुणे मंडळी राजांचा निरोप घ्यायला आली. राजे गडबडीने उठले. ते म्हणाले, आमच्या सोनबाई माहेरी जात आहेत आणि आम्ही महालीच कसा निरोप देणार? आम्ही 4 पावलं येऊ. नको म्हणत असताही राजांनी ऐकले नाही. अंगाभोवती शाल लपेटून घेऊन राजे सर्वांबरोबर शिरकाईच्या देवळात आले. देवळात सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. जानकीबाई मेण्यात बसल्या. बाकीचे मेणे चौकात आले. राजे देवळाच्या दारी उभे होते. वराणाने निरोप घेतला आणि मेणे गड उतरू लागले. सर्वांबरोबर राजे वाड्याकडे येत होते. गडावर ऊन चढले होते. अचानक राजे थांबले. त्यांनी हिरोजींना खुणावले. हिरोजी धावला. राजांनी त्याच्या खांद्याचा आधार घेतला. राजांचा चेहरा घामेजलेला होता. डोळ्यांच्या कडा आरक्त बनल्या होत्या. राजे कष्टाने म्हणाले, आम्हाला चक्कर येते. पालखी मागवू? राजांनी होकारार्थी मान हलवली. प्रल्हाद निराजी पुढे आले. दोघांच्या आधाराने राजे देवळाच्या कट्ट्याजवळ आले. राजे बसले. येसाजी घाटगे पुढे धावले होते. तातडीने पालखी आणली गेली. राजे पालखीतून वाड्यात आले. पालखीबरोबर वैद्यराज चालले होते. पालखीतून राजे हिरोजींच्या आधाराने उठले. आधार घेताच त्यांनी आपला पलंग गाठला. वैद्यराज नाडी पाहत होते. राजांच्या अंगात ज्वर भरत होता. सोयराबाई तातडीने महाली आल्या. सारे अदबीने मागे सरले. पलंगाजवळ जात सोयराबाईंनी विचारले, ज्वर आला असं वैद्य म्हणतात, बाहेर जायची का गरज होती? राजे तशाही परिस्थितीत हसले. सर्वांवरून नजर फिरवीत राजे म्हणाले, उगीच काळजी करता. ग्रहणाची 2 स्नानं झाली, लग्नाची दगदग, त्यामुळे ज्वर आला असेल.
1-2 दिवसात कमी होईल. आता आम्हाला आजारी पडून परवडायचं नाही. मृत्यू सामोरा आला तरी सांगू की आता आम्हाला सवड नाही. काळजी करू नका. राजांच्या बोलण्याने साऱ्यांची काळजी दूर झाली. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान प्रगटले. पण राजांचा तो तर्क खरा ठरला नाही. दिवसेंदिवस ज्वराचे प्रमाण वाढू लागले. पोटात काही राहीनासे झाले. घशाची कोरड वाढत होती. दिवसाला थकवा वाढत होता. 2-3 दिवस यातच गेले. राजांचे वाढते आजारपण पाहून साऱ्या गडावर चिंतेचे वातावरण पसरले. अधुना एकादश भागस्य त्रयोविंशती ही कथा एषा. 2 प्रहरी राजांचा ज्वर कमी होत होता. 4 दिवसांच्या आजाराने राजांना खूप क्षीणता वाटत होती. हिरोजी फर्जंद राजांचे पाय रगडीत होता. महालात महादजी पानसंबळ येसाजी माना खाली घालून बसून होते. वैद्यराज राजांच्या उषा शेजारी उभे होते. आतल्या दरवाजाने सोयराबाई आल्या. राजांनी त्यांना बोलावले होते. पलंगाजवळ येत त्यांनी विचारले, काही घेणार का? नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, जे टिकत नाही ते घेऊन काय फायदा? राणीसाहेब, आमची तब्येत बरी नाही. तुम्ही इथं बसत का नाही? सारखी तर असते. इथंच जर बसून राहिले तर सगळं बघणार कोण? खरं आहे, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला आता बसून चालायचं नाही. बाळाराजे कुठं आहेत? महाली असतील. त्यांनाही बरं नाही. काय होतं? सर्दी आहे. भेटतील संध्याकाळी. राजांनी सर्वांना खुणेने इशारा केला. सारे मागल्या पावली महाली गेले. सोयराबाई राजांच्याकडे पाहत होत्या. राजांना ठसका आला. सोयराबाईंनी गडबडीने पिकदाणी उचलली. राजांनी नको म्हणून खुणावले. काही दीर्घ श्वास घेऊन राजे बोलू लागले. आमची महत्त्वाची 2 कामं तेवढी कराल? जी. आजच्या आज पन्हाळ्याला स्वार पाठवा. आमची तब्येत बरी नाही म्हणून संभाजींना कळवा. तातडीनं त्यांना गडावर बोलवून घ्या. बरं. तसंच गडाखाली धाकट्या राणीसाहेबांना निरोप पाठवून त्यांना पालखी पाठवा. एवढं ताबडतोब करा. बरं. राणीसाहेब, आम्हाला खूप बोलायचं आहे. वैद्यांनी बोलू नये, विश्रांती घ्यावी असं सांगितलं आहे. बरं वाटू लागल्यावर बोललं तर नाही का चालणार? राजांनी सोयराबाईंच्याकडे रोखून पाहिले. सोयराबाईंची नजर पायांकडे वळली. राजे मंद हास्य करीत म्हणाले, असं म्हणता? तसं करू. श्रींची इच्छा. महादेव आत आला. त्याने वर्दी दिली. महाडचे गंगाशास्त्री आलेत. योग्य वेळी आले. पाठवा. सोयराबाईंनी विचारले, मी जाऊ? बरं. राजांनी संमती दिली. सोयराबाई गेल्या. प्रल्हादपंत निराजींसह वैद्यराज महालात आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजे म्हणाले, वैद्यराज, वैद्यांनी आशीर्वाद द्यावेत. पाया पडू नये. आपल्याला त्रास झाला नाही महाराज. सेवे इतका आनंद नाही. वैद्यराज उंच पुरे होते. वयाची 70 ओलांडूनही ते ताठ उभे होते. मस्तकी केशरी रुमाल बांधला होता. अंगात अंगरखा, पायी तलम धोतर असा त्यांचा वेश होता. रुंद कपाळावर गंधाची मुद्रा होती. पिकल्या भिवया, मिशा आणि चेहऱ्यावर उठलेल्या रेषा वयाचा अंदाज सांगत होत्या. पिकल्या लिंबाची कांती शरीरावर विलसत होती. वैद्यराजांची शांत नजर राजांच्यावर स्थिरावली होती. राजे म्हणाले, वैद्यराज, या ना, पहा आमच्या प्रकृतीत काय बिघाड झालाय तो. एक पाऊलही पुढे न सरकता गंगावैद्य म्हणाले, ते पाहतो आहे. काही क्षण गंगावैद्य तसेच उभे राहिले. आपल्या लांब सडक निमुळत्या बोटांचे हात त्यांनी एकमेकांच्या वर चोळले आणि पुढे होऊन त्यांनी राजांचा हात हाती घेतला. मिटल्या डोळ्यांनी ते राजांची नाडी पाहू लागले. नाडी पाहून वैद्यराजांनी सांगितले, औषध देतो. गंगाशास्त्र्यांनी राजांच्या वैद्यांना खुणावले. गंगाशास्त्र्यांच्या बरोबर वैद्य महालाबाहेर गेले. गंगाशास्त्री महाल चौकात आले. आजूबाजूला कोणी नव्हते. गंगाशास्त्र्यांनी विचारले, सांगा. अमावस्येला राजांनी कुशावर्तावर 2दा स्नान केलं. त्यानंतर राजांची प्रकृती ठीक होती. वात, पित्त, कफात काही बदल नव्हता. चैत्र शुद्ध चतुर्थीला युवराजांच्या 8 न्हाणाची मेजवानी झाली. रात्री राजे झोपले. पण पहाटे राजांना त्रास सुरू झाला. मी पाहिलं तेव्हा अंगात ज्वर होता. मात्रा दिली. सायंकाळपर्यंत राजांचा ज्वर उतरला. राजांची लक्षणं, नाडी विषम भासली. डोळ्यांच्या कडा लाल झाल्या होत्या. कोरड होती. बरं, पुढं? सायंकाळी ज्वर उतरला. दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र पंचमीला राजे पाहुण्यांना पोहोचवायला वाड्याबाहेर गेले. सायंकाळी किंचित अस्वस्थता वाटत होती. नाडी ठीक होती. पण राजांना मी विश्रांतीचा सल्ला दिला होता. वाड्याबाहेर चक्कर आली. मी गेलो तेव्हा ज्वर भरला होता. पालखीतून राजे परत आले. त्या दिवसापासून ज्वर कमी जास्त होतो आहे. प्रमाण वाढतं आहे. गंगाशास्त्री वळलेले पाहताच वैद्यांनी विचारले, आपलं निदान? ते आज सांगता येणं कठीण, पण बहुधा विषम ज्वर असावा ते निश्चित झालं तर भीतीचं कारण आहे असं वाटत नाही. राजांच्या महालासमोरच्या सोप्यावर वैद्यराजांची बैठक घातली होती.
गंगाशास्त्र्यांनी आपली औषधे शोधली. त्यांनी दिलेली मात्रा वैद्य सहाणेवर उगाळू लागले. ते पाहणाऱ्या येसाजीला राहावेना. साऱ्यांच्याच मनातला प्रश्न त्याने विचारला. शास्त्र्यांची नजर उंचावली. माझ्या मते हा विषम ज्वर आहे. हे कारण निश्चित झालं तर उद्या रात्रीपर्यंत राजांना बरं वाटू लागेल. काळजीचं कारण आहे असं मला वाटत नाही. वैद्यांच्या त्या शब्दांनी साऱ्यांना हायसे वाटले. गंगाशास्त्र्यांनी देवाचे स्मरण करून राजांना मात्रा दिली. अधुना एकादश भागस्य चतुर्विंशती ही कथा एषा. गंगाशास्त्र्यांनी खात्री देऊनही सोमवारी राजांच्या ज्वराचे प्रमाण तेच राहिले. उलटणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर राजांचे रूप पालटत होते. क्षीणता वाढत होती. ज्वराचा चढ उतार चालूच होता. राजांच्यावर नजर ठेवून दोन्ही वैद्य राजांच्या उषा पायथ्याशी बसून होते. हिरोजी, येसाजी, महादजी, प्रल्हाद, निराजी, बाळाजी, अवजी, राहूजी, सोमनाथ ही नजीकची मंडळी अस्वस्थ मनाने महालात येरझाऱ्या घालीत होती. रात्री महालात दिवे लागले. राजांनी पडल्या जागेवरून हात जोडले. राजाराम राजांना भेटून गेले. त्यानंतर सोयराबाई महालात आल्या. त्या नजीक येताच राजांनी विचारले, राणीसाहेब, धाकट्या राणीसाहेबांना मेणा पाठवला होता? हो ना, नजर चुकवीत सोयराबाई म्हणाल्या. मग त्या का आल्या नाहीत? सोयराबाईंनी कसेबसे उत्तर दिले, त्यांना बरं नाही, त्यांनाही ताप येतो म्हणे. राजे पलंगाच्या कडेवरून हात फिरवित होते. सोयराबाईंच्यावरची नजर न काढताच राजे बोलले, शक्य आहे, समानधर्मी ना आम्ही. राजांनी डोळे मिटून घेतले. सोयराबाई निघून गेल्या. मनोहरी राजांचे पाय चेपीत होती. गंगाशास्त्री राजवैद्यांसह महाल सदरेवर आले. समया प्रज्वलित झाल्या होत्या. गंगाशास्त्री आल्याचे पाहून बैठकीवर बसलेले बाळाजी बाजूला झाले. काही न बोलता गंगाशास्त्री लोडाला टेकून बसले. गंगाशास्त्र्यांची विचारमग्न मुद्रा पाहून राजवैद्यांना काही बोलण्याचा धीर होत नव्हता. बसल्या जागेवरून बाळाजी दोघांच्या मुद्रांकडे पाहत होते. गंगाशास्त्र्यांनी एक दीर्घ निश्वास सोडला. समोरचा पानाचा डबा ओढून ते सुपारी कातरू लागले. त्यांची नजर वैद्यांच्याकडे गेली. गंगाशास्त्री म्हणाले, बोला वैद्यराज, काहीतरी सांगा. काही सुचत नाही. ज्वर एव्हाना हटायला हवा होता पण हटत नाही असंच ना? गंगाशास्त्री म्हणाले, त्याचंच कोडं मी उलगडतोय. महाज्वराकुशानं हवा तसला विषमज्वर कमी येतोच, पण इथं त्याचाही प्रभाव पडेनासा झाला आहे. बोला, गंगाशास्त्री म्हणाले. मला वाटतं नवज्वर तर नसेल? गंगाशास्त्री हसले. शंका ठीक आहे, पण लक्षण काय? तापाची मुदत वाढली म्हणून काही नवज्वर म्हणता येत नाही. नवज्वर असता तर तो विषम राहिला नसता. नवज्वर जरी गृहीत धरला तरी दिल्या मात्रांनी एव्हाना थोडा तरी बदल दिसला असता. साऱ्यांचे चेहरे परत चिंतामग्न झाले. रात्री राजांना झोप लागली नाही. ते सारखे दचकून जागे होत होते. रात्र पळापळाने पुढे सरकत होती. केव्हा उजाडेल असे सर्वांना झाले होते. एकादशीचा दिवस उजाडला आणि त्याबरोबर राजांचा ज्वरही वाढला. ज्वराचे प्रमाण मध्यान्नीच्या सुमारास थोडे कमी झाले, पण 2 प्रहरी परत ज्वराने उचल घेतली. राजांच्या अंगाची काहिली होत होती. राजांच्या पोटात तर काही टिकत नव्हते. मात्रा देखील अत्यंत सावकाशपणे जिभेवर मुरवावी लागत होती. 2 प्रहर टळल्यानंतर वैद्य राजांना मात्रा उघडण्यास सांगून गंगाशास्त्री महालात गेले. महालात कोणी नव्हते. राजे स्वस्थ पडून होते. हळुवार पावलांनी शास्त्री पलंगाजवळ गेले. राजांचे डोळे उघडे होते. वैद्यराज, आता कोणतं औषध? मात्रा घ्यावी लागेल. ठीक. शास्त्र्यांनी राजांची नाडी पाहिली. शास्त्री बुवा, आम्हाला भुकेचं काही वाटत नाही, पण या चढणाऱ्या उतरणाऱ्या ज्वराचा भारी त्रास होतो. अंगाची काहिली होते. ते सोसणं कठीण जातं. आताशा मनात असूनही बोलू नये असं वाटतं. तेवढ्या बोलण्याने राजांना थकवा आला. उसंत घेऊन त्यांनी विचारले, शास्त्री बुवा, आमचा ज्वर का हटत नाही? शास्त्री बुवांनी राजांचा हात सोडला. त्यांची नजर राजांच्यावर खिळली होती. राजांचा श्वास जड आणि उष्ण भासत होता. डोळे आरक्त बनले होते. शास्त्र्यांनी पलंगाच्या पायथ्याशी बसलेल्या मनोहारीकडे पाहिले. मनोहारी चटकन उठून बाहेर गेली. महालात कोणी नाही याची खात्री करून शास्त्री म्हणाले, महाराज, ज्ञानच नव्हे तर वय आणि अनुभव यांच्या भरोशावर सांगतो, आजवर या गंगाशास्त्र्याच्या मात्रांनी भस्मांनी अपयश घेतलं नाही. त्यापुढं कोणत्याही विषम ज्वराचा जोर 12 घटकांपलीकडे टिकला नाही. पण याचवेळी या मात्रांना, या यशस्वी हातांना का गुण येऊ नये हे कळत नाही. काही समजेनासं झालं आहे. भांबावलेल्या वैद्यांच्याकडे पाहून राजांनी विचारले, शास्त्री बुवा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? वैद्यराजांची जीभ कोरड्या ओठांवरून फिरली. महाराज, सांगा वैद्यराज, आपण काही अभक्ष भक्षण तरी?
गंगाशास्त्री बोलले. राजांचे डोळे विस्फारले गेले. क्षणभर त्यांचे ओठ थरथरले. क्षणात त्यांची मुद्रा बेचैन झाली. त्यांनी विचारले, महालात कोणी आहे? जी नाही. राजांनी एक सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावर मंद स्मित प्रगटले. तसं मानायचं काही कारण दिसत नाही, आणि जरी तसं असलं तरी त्यात काही नवं नाही. हा अनुभव पूर्वीही आला होता. राजांच्या या शांत बोलण्याने वैद्यराज आश्चर्यचकित होऊन उद्गारले, महाराज, चिंता करू नका शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, एक आज्ञा केली तर पाळाल? जी, जीव मोलानं आज्ञा पाळली जाईल. शपथ घ्या. गंगा शास्त्र्यांचा शब्द हीच शपथ समजावी. शास्त्री बोलले, ठीक, आम्ही विश्वास धरतो. राजांची नजर शास्त्रांच्यावर स्थिरावली. ऐका तर, ही शंका अशीच मनात राहू द्या. हिचा उच्चार कुठेही करू नका. जन्म आणि मृत्यू परमेश्वराधीन. मृत्यू यायचाच झाला तर तो त्याच्याच इच्छेने येणार. मग जो जीव या मृत्यूला कारणीभूत होत असेल तो ईश्वरदूतच नाही का? मग त्याचा राग आणि लोभ कुठला? तुम्हाला वाटतील ते उपचार करा. त्याची इच्छा असेल तर यातूनही आम्ही पार पडू. वाईट वाटून घेऊ नका. गंगाशास्त्री राजांच्या बोलण्याने सुन्न झाले. ते तसेच सदरेवर आले. महाल सदरेवर वैद्यराज राजांची मात्रा उगाळीत बसले होते. तेथे दुसरे कोणी नव्हते. गंगाशास्त्री सरळ बैठकीवर बसले. डोक्यावरचा रुमाल उतरून त्यांनी पांढऱ्या संजापावरून हात फिरवायला सुरुवात केली. शास्त्र्यांच्या धारदार नाकाच्या शेंड्यावरून घर्मबिंदू गोळा झाले होते. सारी बेचैनी चेहऱ्यावर प्रगटली होती. मात्रा उगाळणाऱ्या वैद्यराजांवर त्यांची नजर स्थिरावली. त्यांनी विचारले, काय करता? ही मात्रा. राजांचा आजाराचा कितवा दिवस? वैद्यराजांनी बोटे मोजली. 6. अरे रे. शास्त्री कळवळले. काय झालं? दचकून वैद्यांनी विचारले. काही नाही. आज एकादशी ना? हो. महाराजांना कधी उलटीचं औषध दिलंत? उलटी? वैद्यराजांना काहीच कळत नव्हते. शास्त्री काही क्षण तसेच बसून होते. बोटांची चाळवाचाळव होत होती. एकदम ते म्हणाले, ती मात्रा बाजूला ठेवा. वैद्यराजांचा टाळा उघडला गेला. तिचा आता उपयोग नाही. माझा बटवा लवकर घ्या. वैद्यराज गडबडीने उठले. शास्त्र्यांचा मखमली बटवा त्यांनी पुढे धरला. गंगाधर शास्त्र्यांनी बटवा घेतला. त्याचे गोंडे ताणले. बटवा उघडला. बटव्यातून 2 चांदीच्या कुप्या बाहेर काढल्या आणि ते उठले. आश्चर्यचकित झालेल्या वैद्यांनी उगाळलेल्या मात्रेकडे पाहिले आणि विचारले, ही मात्रा नको. शास्त्र्यांची जळजळीत नजर वैद्यांवर पडली. एकदा सांगितलं ना, ती ठेवा बाजूला. आता तिचा उपयोग नाही. सुवर्ण आणि मौक्तिक यांखेरीज आता दुसरा आधार नाही. सुवर्ण मौक्तिक म्हणजे? बस करा. फाजील विचार करू नका. सांगतो तेवढंच करीत चला. चला. शास्त्रांच्या पाठोपाठ वैद्यराज धावले. आपल्या मस्तकी रुमाल नाही हेही शास्त्रांच्या ध्यानी आले नाही. देवाचे नाव घेऊन शास्त्रांनी राजांना नवे औषध चालू केले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.